28 वर्षीय विवाहित शिक्षिकेबरोबर अतिशय भयंकर घटना घडली। प्रिया गंगवार, वय वर्ष 28 अशी या विवाहित मुलीचे नाव। प्रिया आणि शिवांशू रस्तोगी यांनी 1 वर्ष अगोदर प्रेम विवाह केला होता। या लग्नाला दोन्ही परिवाराकडून परवानगी दिली होती। 28 वर्षीय प्रिया ही राधा माधव शाळेमध्ये शिकवायला होती। प्रिया ही शाळेतील मुलांबरोबर आणि घरातील कुटुंबाबरोबर अतिशय प्रेमाने वागायची। तिचा स्वभाव प्रत्येक घरातील लोकांना आणि विद्यार्थ्यांना आवडायचा। परंतु गेल्या काही महिन्या अगोदर प्रिया आणि तिच्या पतीचे भांडण झाले होते। त्यामुळे ती काही दिवस वडिलांकडे राहण्यासाठी आली होती। वडिलांनी आपल्या मुलीची समजूत काढून तिला पुन्हा सासरकडे पाठवले। परंतु शनिवारी प्रिया बरोबर असे काय घडले त्याचा विचार तिच्या आई वडिलांनी देखील केला नसेल। शनिवारी सायंकाळी प्रिया शाळेतून आल्यावर घरामध्ये खूपच उदास वाटत होती। घरामध्ये आली आणि कोणालाही काही न बोलता ती आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली। परंतु बराच वेळ होऊन गेला, बेडरूमचा दरवाजा काही उघडला नाही। त्यामुळे सासरच्या लोकांनी तिचा दरवाजा तोडला। तेव्हा सर्वांना धक्काच बसला। 28 वर्षीय प्रियाने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले। जेव्हा आई वडिलांना याबद्दल माहिती झाली तेव्हा आई वडिलांनी सासरच्या लोकांवरतीच आरोप केला। हुंड्यासाठी मुलीला त्रास दिला जात